तानाजी खोडे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी 5 ते 6 वर्ष झालं या ठिकाणी येतोय आणि प्रथमतः महाराजांचं आभार मानण्यात यावे आणि माझ्या वतीने ते मानतो आणि तुम्ही बी आभार माना. ज्या ठिकाणी मलकापूर सारखं पवित्र तीर्थ असं भारतात जगामध्ये कुठंच नाही ही मला माहित आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की पहिल्या स्टार्टला मी या ठिकाणी आणतो त्यावेळेस नुसता आशीर्वाद दिलता, माझ्या अंगाला नुसतं असं चट्ट नाईट, त्याला इशित गोल म्हणतात. इशित गोल सारखा प्रकार होता. अनेक डॉक्टरला धावले, नुसते डॉक्टर म्हणायचे असं करा तसं करा, काय ना नुसते महाराजांना आशीर्वाद दिला, तू जा म्हणले तुझं सगळं व्यवस्थित होईल. तर ते माझं व्यवस्थित झालंय. की माझा पहिला अनुभव. आणि दुसऱ्यांदा असे मी पहिल्यांदा तो माझा बंधुराज त्याच्या किडन्या फेल होत्या. इनामदार डॉक्टरने सांगितलं होतं 24 तासाच्या आत याला घरी घेऊन जावा, खाया पिया घाला, त्याची गॅरंटी नाही. पण इथं आम्ही आलो, गुरुवारी आलो, बाप्पाने आशीर्वाद दिला, आज तो ठणठणीत आहे. बाप्पाची कृपा. मुंबई, पुणे अनेक ठिकाणी मी जाऊन आलो. भाऊ माझा व्यवस्थित आहे. आणि मला अजून माझा अनुभव असा आहे की माझी मुलगी, आम्ही या ठिकाणी आलतो, पहिला जागा 16 म्हणली, दुसऱ्या जागेवर मुलीचं लग्न जमेल, मुलीचं लग्न जमलं. महाराजांनी आशीर्वाद दिला की पहिला मुलगा होईल, दुसरी मुलगी होईल. ती बी सत्य झालं आणि दुसऱ्या बी मुलीचं तसंच झालं. महाराजांनी आशीर्वाद दिला. तिला 2 मुलगा होते, ती दोन्ही मुलगा झालं. आता एक मुलगी आली. बाप्पा त्यांना तुम्ही आशीर्वाद द्यावा एवढीच माझी विनंती आहे. काय देऊ आशीर्वाद द्या की त्याला. तुम्ही एकदा असं बोलत बोलत त्या मुलीला विचारलं होतं तुला 2 मुलं होतील बर, आणि तुम्ही आपलं असंच चेष्टेने म्हणल्यासारखं म्हणलं होतं 2 मुलं होतील पण तुला एक मोका मुलगा चालेल का. तर ती म्हणली हो चालेल. तसंच झालंय. बाप्पा तुम्ही आशीर्वाद द्या आणि त्या बाळाला बोला येईल. एवढीच माझी विनंती आहे. मुका म्हणजे त्याला बोलता येत नाही. हा 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 करतं. बरं त्याला तुम्ही ते आशीर्वाद द्यावा. हो, पण मुका होईल असं का म्हणलं होतं. नाही ती मुलगी ती म्हणली होती ना तुला मुलं पाहिजेत का. एक ती म्हणली चालतंय का तुला एक बोबडा देऊ असं देऊ तसं. तुम्ही आपलं विनोदाने सदासजी लग्नच नव्हतं, नुसती आणली होती असं. हा त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायसाठी. आणि तुमच्याच आशीर्वादाने त्यांची लग्न झाली होती, त्यांना मुलं बाळ झाली, सगळं व्यवस्थित चाललंय तुमच्याच आशीर्वादाने. बरं. धन्यवाद.